तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची तयारी आता भाजपनं केली आहे। मुंबई आणि कोकणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपनं नवा प्लॅन आखला आहे। मुंबई आणि कोकणामध्ये ठाकरे गटाविरोधात भाजप चांगलीच आक्रमक होणार आहे। ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कोकण मुंबईसाठी काय केलं असा सवाल भाजपकडून आता विचारला जातोय। भाजप उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाचा पाढाच आता वाचणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेत, तर ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजप देखील कामाला लागली आहे। इकडे आपण जर पाहिलं तर विधानसभेची तयारी सुरू आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आमदारची कामं जी आहेत ते आता शेवटच्या टप्प्यात व्हावीत यासाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत। आज प्रमुख काही आमदारांच्या बैठका ज्या आहेत ते सह्याद्री अतिथीगृहात लावण्यात आलेल्या आहेत आणि विभागवार हा सगळा आढावा घेऊन या बैठकांमध्ये त्यांना न्याय जो आहे तो दिला जाणार आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेला आपण कोकण आणि मुंबईमध्ये आता भाजप जे आहे वेगवेगळे प्लॅन आखताना पाहायला मिळते। मुंबईतले ज्या विधानसभा आहेत त्या जास्तीत जास्त कशा जिंकता येतील, तर कोकणातल्या ज्या विधानसभा आहेत त्या कशा जास्त जिंकता येतील यासाठी रणनीती जी आहे ती आखली जाते। उद्धव ठाकरेने मुंबई असेल किंवा कोकणासाठी काही आतापर्यंत केलेलं नाही असा पाडा जो आहे तो आता भाजपचे नेते वाचणार आहेत आणि याची जबाबदारी आपण जर पाहिलं तर कोकणातले पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावरती देण्यात आली। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।